मी डॉक्टर शिवलाल जाधव 31 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांनी भटके विमुक्त स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचा नुकताच जी.आर. काढला। 1871 साली भटके विमुक्तांना ब्रिटिशांनी क्रिमिनल ट्राइब ॲक्ट लागू केला, म्हणजे गुन्हेगारी कायदा लागू केला आणि ओपन जेलमध्ये या जमातींना टाकण्यात आलं। त्या दिवसापासून ते गुन्हेगार समजले जाऊ लागले। वास्तविक पाहता जे समाज आपण अभ्यास केला तर उमाजी नाईक हा क्रांतीवीरच होता, परंतु त्याला तो ब्रिटिशांच्या विरोधात लढला म्हणून त्याला फाशी देण्यात आली आणि तो समाज गुन्हेगार म्हणून संबोधला गेला। 2 नंबर वासुदेव बळवंत फडके हे मोठे क्रांतिकारक होऊन गेले। त्यांच्या हाताखाली काम करणारे, जाळपोळ करणारे, इंग्रजांना त्रास देणारे लोक हे मुंडवा सेटलमेंटमध्ये होते आणि म्हणून त्यांना तिथं तुरुंगात टाकण्यात आलं, ओपन जेलमध्ये टाकण्यात आलं। तर दॅट वॉज कॉल्ड सेटलमेंट। 52 सेटलमेंट महाराष्ट्रामध्ये स्थापन केली त्यांनी आणि या जमातीला गुन्हेगार म्हणून तिथं डांबून ठेवलं, बंदिवान केलं। ह्या लोकांना, सर्व भारतीयांना 1947 साली स्वातंत्र्य मिळालं, परंतु आमचे लोक हे 52 पर्यंत 1952 31 ऑगस्ट 1952 पर्यंत तुरुंगातच होते, ओपन जेलमध्येच होते, सेटलमेंटमध्येच होते। 1952 साली एक कार्यक्रम त्या तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सोलापूर येथे या तार कंपाऊंडला तोडण्याचं काम केलं आणि ते म्हणाले की आजपासून तुम्ही मुक्त म्हणून विमुक्त। हे अनेकांना त्याची कल्पना नाही। आत्ता मात्र शासनाने एक काम चांगलं केलं, या स्वतंत्र दिवस म्हणून भटक्यांनी साजरा करावा। त्याप्रमाणे मुंडवा सेटलमेंट इथं आम्ही जिथं ब्रिटिश अधिकारी बसत होता, जिथं त्यांचा इंग्रजांचा झेंडा फडकत होता, त्याच ठिकाणी आमचा झेंडा फडकणार आहे। क्रांतिकारी भटके विमुक्त संघ महाराष्ट्र यांच्या वतीने सर्व समाजाला आवाहन करतो की या कार्यक्रमाला मुंडवा सेटलमेंट येथे आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं। नमस्कार, मी उर्मिला पवार, भटके विमुक्त जाती जमातींपैकी एक आहे। 31 ऑगस्ट हा मुक्तीदिन म्हणून साजरा करावा असा महाराष्ट्र शासनानं जी.आर. काढला आणि त्या जी.आरचा मान ठेवून आम्ही सर्व ठिकाणचे भटके विमुक्त आपापल्या परीनं तो कार्यक्रम साजरा करण्याचा आम्ही ठरवलेलं आहे। त्यानिमित्तानं मुंडवा येथे, मुंडवा हे एक महत्त्वाचं स्थान आहे की जिथे एक सेटलमेंटची जागा होती आणि तिथे रविवार दिनांक 31/2025 रोजी कार्यक्रम आयोजित केलेला आहे। सकाळी 11 वाजता झेंडावंदनाचा कार्यक्रम 11 वाजता होईल, त्यानंतर 11:30 वाजता पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम होईल। समाजातील होतकरू आणि ज्यांनी चांगली कामं केलेली आहे अशा कार्यकर्त्यांचा सत्कार त्यावेळेस करण्यात येईल। त्यानंतर प्रीतिभोजन असेल, तर आपण सर्वांनी आवर्जून यावं। मला असं वाटतं की हा मुक्तीदिन साजरा करून किंवा शासनाकडून ह्याचं डिक्लेरेशन करून महाराष्ट्र शासनाला न्यायाचे व समतेचे एक स्वप्नच पडलेले आहे। मी एकच सांगेन की मानेसाहेबांनी आजच्या सकाळमध्ये जे सांगितलेलं आहे, भटके विमुक्त समाजाला एक स्वतंत्र प्रवर्ग मिळावा ही तर मुख्य मागणी आहेच। त्याशिवाय भटक्यांना घरं मिळावी, त्यांना शिक्षण मिळावं आणि रोजगार मिळावा ही आमची मूलभूत मागणी आहे। सर्वांनी आपापल्या परीनं आपापल्या प्रभागात विविध कार्यक्रमाचं आयोजन करावं आणि हा दिवस साजरा करावा असे मी आवाहन करते।